या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नाशिकमधील शेतकरी मोर्चाचा आज तिसरा दिवस। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून ठिय्या। लॉंग मार्च आंदोलन सुरूच राहणार। काल मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहणार। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडलाय, तर आदिवासी भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग आहे। तर आपल्या विविध मागण्यांसाठी सुरगाणा ते नाशिक लॉंग मार्च काढण्यात आलाय। नाशिक जिल्हा किसान सभेचा, नाशिक जिल्हा किसान सभेचा आमच्या नाकी लाल भावटे की लाल झंडे की आमच्या नावावर 7-12 झालाच पाहिजे। काल जे आमचं वरिष्ठ शिष्टमंडळ मुंबईला गेलं आणि त्या शिष्टमंडळी नुसती आम्हाला कानोकान नुसती बातमी लागली की चर्चा हे निष्फळ झालेले आहे आणि इथं जे लोक आहेत, इथे जे आमची प्लॉटधारक आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी एक असा ठाम निर्धार केलेला आहे की ह्या वेळेस जोपर्यंत आपला वन जमिनीचा निकाल आणि ज्या ज्या मागण्या ह्या मोर्चामध्ये आहेत त्याचा पूर्णपणे आश्वासन आदेश निघत नाही तोपर्यंत आमचा आंदोलन इथं संपणार नाही, असं इथल्या आम्ही सगळ्या मोर्चेकऱ्यांनी ठाम ठरवलेलं आहे। आणि हे आंदोलन आमचं असं नाही, सरकारने असं समजू नये की इथं थोडे लोक आहेत, परंतु आम्ही सगळ्या गावात प्रत्येक खेड्यापाड्यावर जो माणूस बाहेर जरी असेल त्याला आम्ही आता फोन केलेले आहेत। प्रत्येक माणूस इथं येणार आहेत, याच्या डबल लोक इथं होणार आहेत, हे पण सरकारने लक्षात घेतलं पाहिजे। आणि ह्या पुढे इथून आमचा आता जे पुढचा सिग्नल हा चालू आहे, इथून सिग्नलसुद्धा सगळे बंद होणार आहेत, तेव्हा सरकारने विचार केला पाहिजे आणि ह्या आमच्या आदिवासी गोरगरिबांना ताबडतोब न्याय दिला पाहिजे। नाहीतर इथून आम्ही 1-2 दिवस पाहू, नाहीतर आम्ही मुंबईचा रस्ता धरायला सुद्धा मागे पुढं पाहणार नाही, असा आम्ही निर्धार केलेला आहे। आणि ह्या वेळेस काय आम्हाला सरकारने जेलमध्ये टाकलं तरी चालेल, परंतु हे आंदोलन मागे हटणार नाही असा निर्धार केलेला आहे। परंतु आम्ही आदेशाची वाट पाहून राहिलेलो आहे। आमची जनता फक्त गावित साहेब केव्हा येतात आणि इथं काय चर्चा झालेली आहे हे लोक वाट पाहून राहिलेले आहेत। ते आल्यानंतर जी नियोजन होईल त्या पद्धतीने इथलं सर्ग होणार आहे। नाही, कालची बैठक निष्फळ ठरली। पुढचं नियोजन हे आम्ही सगळ्या जनतेच्या माध्यमातून गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदम जबरदस्त पद्धतीने इथं तीव्र आंदोलन करणार आहे आणि तीव्र होणार ही 100% म्हणजे काळे दगडावरची रेस आहे, हे तीव्र होणार। आणि हे तीव्र झाल्यानंतर इथल्या सरकारला शेवटी इथं आम्हाला मुंबईला बोलवतात, पण त्यांना इथं यावं लागेल अशी परिस्थिती आम्ही निर्माण करणार। आणि त्या पद्धतीने सरकार जो आतापर्यंत तुटपुंजीच्या मागण्या आमच्या ज्या आम्ही मागतो त्या द्यायला तयार नाही, तर आम्ही इथून घेतल्याशिवाय आम्ही इथून निघणारच नाही। जसं मनोज जरांगे यांनी तीव्र आंदोलन केलं मराठ्यांसाठी आरक्षणासाठी, तोच प्रकार आम्ही वन जमिनीसाठी, कांदा निर्यातीसाठी, अंगणवाडीच्या मागण्यासाठी, आशा वर्करच्या मागण्यासाठी, हे अनेक प्रकारचं म्हणजे आदिवासीचे प्रश्न आहेत, गरीब जनतेचे प्रश्न आहेत। त्यांनी जिल्हा थरावर जे काही प्रकरण आले वन जमिनीचे, इथल्या जिल्हा थरावर सगळे जिल्हा थराची कमिटीने सगळं प्रकरण फिटावून लावलेले आहेत। ते परत त्यांनी मंजूर करावं, ते परत त्यांनी अंमलबजावणी त्याची करावी अशी आमची ठाम मागणी आहे। आणि ती केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। कॉम्रेड गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली हे दिवस रोज आम्ही इथं म्हणजे रस्त्यावर उतरणार। अनेक प्रकारचे लोक गावातून येतील। लोक आता काही लोकांचा जरा शिदा कमी आहे खाण्याचं, तर लोक आता गावाला जातात, 2-2, 3-3 लोक जातात गावातून, तांदूळ शिदा सामुग्री सगळं तयार करून उकळवून गावकरी देणार आणि ते इथं आणणार आणि जेवण करणार आणि इथं थांबणार। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी,
बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।